बुडत्याचा पाय खोलात ही आपल्याकडे लय जुनी म्हण आहे. पण ही म्हण सध्या उद्धव ठाकरेंच्या परिस्थितीला लागू होतीये का अशी चर्चा आहे. कारण पक्ष गेला, साथीदार साथ सोडतायत, आहेत त्यांच्या मागे तपास यंत्रणा हात धुवून लागल्यात. उद्धव ठाकरे सध्या संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. पण तरी ठाकरेंना जिंकणं आता खरंच कठीण आहे. आणि यासाठी काय गोष्टी कारणीभूत ठरू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओतून. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं, पक्ष फुटला, आमदार खासदारांनी साथ सोडली आणि कायदेशीर लढाईत पक्षाचं नाव चिन्ह तर गमावलंच, पण पक्षही गमावला. आता या सगळ्यांमुळे ठाकरेंच्या अडचणी वाढल्या होत्या, पण काही कारणांमुळे त्यांचा पाय आणखी खोलात गेलाय. पहिलं कारण म्हणजे इंडिया आघाडीत फूट. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी एकला चलो रेचा नारा दिलाय. काही दिवसांपूर्वीच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी देखील स्वबळाचा नारा देत एकला चलो रेची भूमिका घेतली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचा दावा करतात. आता यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा होती. आणि त्याच दरम्यान इकडे बिहारमध्ये नितीश कुमारही पलटी मारत पुन्हा भाजप सोबत गेले आणि 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडी डळमळीत होतीये आणि याचे पडसाद महाराष्ट्रात महाविकास आघाडीवरही होऊ शकतात. इकडे भाजप विरोधी इंडिया आघाडीची ताकद दिवसेंदिवस कमी होतीये आणि भाजपची ताकद ती मात्र वाढतच चाललीये. आणि भाजपची वाढती ताकद ठाकरेंच्या अडचणी वाढण्याचं दुसरं कारण ठरू शकतं. काही दिवसांपूर्वी ज्या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्या 5 पैकी 3 राज्यात भाजपचाच बोलबाला पाहायला मिळाला. या दरम्यान आता अयोध्येत राम मंदिर सोहळाही पार पडला आणि याचा फायदा भाजपला होणार हे चित्र आता साफ आहे. राम राज्य आणून भाजपनं उत्तरेत आपली ताकद वाढवलीये, पण राम मंदिराच्या जोडीला पंतप्रधान मोदींचा दक्षिण दौरा झाला आणि आता दक्षिणेतही भाजप आपले पाय घट्ट रोवू पाहते. महाराष्ट्रातही सत्तांतर घडवून भाजप सत्तेवर आहे. तसं चित्र आता बिहारमध्ये पण आहे. एकीकडे भाजपची वाढती ताकद आणि दुसरीकडे ठाकरे गटाची कमी होणारी ताकद उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढवणारी आहे. शिवसेना फुटली तसं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदही गमावलं. वर्षानुवर्ष सोबत असलेल्या आमदार खासदारांनी साथ सोडली. आता ही बाब जुनी झाली, पण जी लोक सध्या ठाकरेंच्या सोबत आहेत त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलाय. राजन साळवी, रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण असे उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक वेगवेगळ्या प्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले, पण शिवसेना पक्ष मात्र शिंदेंनीच मिळवला. आता या विरोधात ठाकरे सुप्रीम कोर्टात गेलेत खरे, पण त्याच दरम्यान त्यांचे समर्थक चौकशीच्या जाळ्यात अडकलेत. निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंची होणारी कोंडी किंवा त्यांची कमी होणारी ताकद पुढे जाऊन अडचणी वाढवणारी आहे. आता शरद पवार गटही ठाकरेंच्या अडचणी वाढवणार का? आता बघा, सध्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. आता जे ठाकरेंचं झालं ते शरद पवार गटाचं होऊ शकतं, कारण शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी फुटल्यानं महाविकास आघाडीची ताकद आणखी कमी झाली आहे. या जागा वाटपावरूनही महाविकास आघाडीत रस्सीखेच असल्याची चर्चा आहे. आता जर शिवसेना प्रकरणी लागलेल्या निकालाचा विचार केला तर राष्ट्रवादीचा निकाल हा शरद पवार गटाच्या विरोधात जाऊ शकतो. यामुळे महाविकास आघाडीची ताकद तरी कमी होणारच, पण परिणामी ठाकरेंना निवडणुका आणखी जड जाणार. आता ठाकरेंना निवडणुका खरंच अवघड जाऊ शकतात का? आता गेल्या काही निवडणुकांचं पाहिलं तर 2014 मध्ये भाजपनं शिवसेनेशी युती तोडली होती आणि त्याचा फटका भाजपला बसला. आणि 2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेनं भाजपशी युती तोडली आणि महाविकास आघाडीत गेले. आता याचा फटका नक्कीच ठाकरेंना आगामी निवडणुकात बसू शकतो. कारण 2019 मध्ये शिवसेनेचे जे आमदार खासदार निवडून आले ते मोदी लाटेत किंवा मोदींच्या फोटोवर निवडून आल्याचा आरोप आजही भाजपकडून होतो. मग आताच्या ज्या निवडणुका होतील त्यात ठाकरेंना स्वतः मैदानात उतरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विरोधकांच्या देशव्यापी इंडिया आघाडीत फूट पडतीये आणि राज्यात महाविकास आघाडीतही सर्व काही अलबेल नसल्याची चिन्ह आहेत. राज्यातली आता एकंदर राजकीय परिस्थिती पाहिली तर ठाकरेंना खरंच निवडणुका जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या अडचणी वाढवणारी एक एक कारणं पाहिली तर आगामी निवडणुका ठाकरेंना जिंकणं खरंच अवघड जाईल का? याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.
तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.